शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगरमधील अनेकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर येत असून अशा प्रकारे एकाची तब्बल 36,23,000ची फसवणूक झाल्याचे उघड झाले। या प्रकरणी शुक्रवारी 21 जूनला नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अशा प्रकारे फसवणुकीचा गेल्या 15 दिवसातील हा चौथा गुन्हा आहे। त्या दाखल 4 गुन्ह्यातील फसवणूक झालेली रक्कम ही 1,29,48,000 एवढी आहे। याबाबत शहाजी तुकाराम गांगर्डे वय 35 राहणार कोंभळी तालुका कर्जत यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। गांगर्डे यांनी 22 एप्रिल 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत एकूण 36,23,000ची रक्कम ऑनलाईन पाठवली। या फिर्यादीवरून पोलिसांनी सदर अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंडविधान कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(ड) नुसार गुन्हा दाखल केला। अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफ्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचे 4 गुन्हे या पंधरवड्यात नगर शहरात दाखल झाले। यातील 3 गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत, ते एक गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला। गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र या गुन्ह्यांच्या तपासाचे काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून पोलिसांनी या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।